शाळेची इमारतही समस्यांनी वेढलेली आहे. 3 पत्रे फुटलेली असून पावसाळ्यात वर्गखोल्यामध्ये पाणी शिरते. जुन्या आणि निकृष्ट बांधकामामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. स्वच्छतागृहाची अवस्था खराब असून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थी घरून पाण्याच्या बाटल्या घेऊन येतात. रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दयनीय अवस्था समोर आलेली आहे. 1ली ते 7वी पर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत केवळ 2च शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी एक मुख्याध्यापक तर दुसरे शिक्षक बिओलोची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. मात्र या संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य एका चिमुकल्या विद्यार्थिनीने आपल्या अनोख्या धाडसातून समोर आणलेले आहे. पत्रकारच प्रश्न विचारतो असे नाही, तर या शाळेतील एका चिमुकल्या विद्यार्थिनीने हातात पेन घेत आपल्या मैत्रीण विद्यार्थिनीला प्रश्न विचारत शाळेतील समस्याचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिने थेट आपल्या शाळेतील बिकट परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केलेले आहे. या चिमुकलीच्या धाडसातून शाळेतील वास्तव परिस्थिती समोर आलेली आहे. मी पिंपरी सरहद जिल्हा परिषद शाळेमध्ये आज उभी आहे. या शाळेत अनेक समस्या आहेत. आपण विद्यार्थिनी कोण जाणून घेऊया. माझं पूर्ण नाव पायल नितीन तायडे आहे. आज इथलची परिस्थिती आपण पाहूया कशी आहे. तर इथलचे पत्र फुटलेले आहे. पाणी आला की तिथे खूप गळते, तर आम्हाला तिथे टेबलावर आणि बसायला हे होते, पाणी साचते तर आम्हाला बसता येत नाही. तर मी शासनांना अशी विनंती करते की आमची शाळा बांधून घ्यावी. आमच्या शाळेत पाणी नाही आहे. आम्हाला काही फिल्टरचं पाणी आणून द्या. शाळेत आम्हाला शिशा घरून भरून आणावं लागतं. आमच्या शाळेत संडास बाथरूमची व्यवस्था नाही. आमची शाळा संडास बाथरूम आहे का तुटका आहे. आम्हाला संडास बाथरूमची व्यवस्था करून द्या. आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेतलं आहे की इथे पिण्याची सोय नाही आहे व संडास बाथरूम व्यवस्थित नाही आहे. पत्र फुटलेले आहे, शिक्षक कमी आहेत. तर आम्ही अशी मागणी करतो की आम्हाला शिक्षक द्यावे. चिमुकल्या विद्यार्थिनीने मांडलेले हे प्रश्न आता शासनापर्यंत पोहोचणार का? शाळेला पुरेसे शिक्षक, सुरक्षित इमारत, स्वच्छतागृह आणि शुद्ध पिण्याचे पाणी कधी मिळणार? याकडे पालक आणि ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.